मित्रांनो, कल्पना करा सकाळी 10 वाजता घर सोडलेला एक प्रवासी ज्याला रात्री 11:30 वाजता गाडी पोहोचेल असं सांगितलं जात होतं, पण तो प्रत्यक्षात पोहोचतो दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता. म्हणजे 13 तास 30 मिनिटांचा हा जो विलंब आहे ना मित्रांनो, हे काही एका दिवसाचं दुर्भाग्य नाहीये. ही आहे मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांच्या आयुष्यातली रोजची शोकांतिका. परभणी ते जालना रेल्वे मार्गावर आता रेल्वे प्रशासन ट्रॅक दुरुस्तीच्या नावाखाली असा एक निर्णय घेतलाय ज्यामुळे येणाऱ्या तब्बल 54 दिवसात मराठवाड्यातल्या 90,000 प्रवाशांना रोज फटका सहन करावा लागणार आहे. आणि आज आपण नेमकं तेच उघड करणार आहोत की रेल्वे प्रशासनाची ही दुरुस्ती नेमकी काय आहे आणि कुणासाठी सुविधा करणार आहे की कुणासाठी शिक्षा बनणार आहे. नेमकं आता हे जे काही केलं जाणार आहे रेल्वेचं ते जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मित्रांनो, कालच्या लातूरच्या रेल्वे प्रश्नावर आपण जो आवाज उठवला त्यावर अनेक लातूरकरांचे मला कॉल आलेत की आपण आमच्या समस्येवर बोललात. मित्रांनो, यावरून दिसतं की प्रश्न खूप मोठा आहे आणि यावर आवाज उठवणं किती गरजेचं आहे. निश्चितच आपण सगळे मिळून नक्कीच तो सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता सुरुवात करूया आजच्या मुद्द्यापासून. दक्षिण मध्य रेल्वेनं परभणी ते जालना या रेल्वे मार्गावरच्या ट्रॅक दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं आहे आणि या तांत्रिक कामामुळे छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून प्रवास करणाऱ्या 10,000 प्रवाशांना आगामी 3 महिनेपर्यंत मनस्ताप सहन करावा लागणार आहे. हे काम सुरू होतंय 27 जून पासून, म्हणजे आजपासून, आणि चालणार आहे थेट 29 सप्टेंबर पर्यंत. म्हणजे मित्रांनो, एक नाही दोन नाही तर तब्बल 54 दिवस मराठवाड्याच्या रेल्वे वाहतुकीचं नियोजन पूर्णपणे बिघडणार आहे आणि याच काळात रोज 90,000 प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागणार आहे. आता हा फटका नेमका कसा बसतोय हे जरा नीट समजून घेऊयात. पहिला बदल होतोय तपोवन एक्सप्रेसचा. ट्रेन क्रमांक 17617 ही गाडी आता 2 तास उशिराने धावणार आहे आणि हा बदल 54 दिवस लागू होणार आहे. म्हणजे जो प्रवासी रोज ठरलेल्या वेळेवर कामावर पोहोचायचा अंदाज बांधून घराबाहेर पडतो त्याला आता रोज 2 तास जास्त वाट बघावी लागणार आहे. दुसरा बदल आहे नगरसूल नरसापूर या गाडीचा. ट्रेन क्रमांक 12788 आणि 17232 ही गाडी 50 मिनिटं उशिराने धावणार आहे आणि हा बदलही 54 दिवस कायम राहणार आहे. आणि तिसरा बदल, सर्वात मोठा फटका, आहे धर्माबाद मनमाड एक्सप्रेसचा. ट्रेन क्रमांक 17688 ही गाडी धर्माबाद ते नांदेड या टप्प्यादरम्यान 54 दिवस पूर्णपणे रद्द होणार आहे. मित्रांनो, इथे थांबून जरा विचार करा. जी गाडी रोज हजारो प्रवाशांना त्यांच्या गावी, त्यांच्या नातेवाईकांकडे, त्यांच्या कामाच्या ठिकाणी घेऊन जायची, ती गाडी आता पुढचे 1.25 महिने अर्ध्या मार्गावरच थांबणार आहे. आणि हे सगळे एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे एक वेगळी घटना घडली आहे जी संपूर्ण समस्येची तीव्रता आणखीनच स्पष्ट करते. सचखंड एक्सप्रेस जी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचणं अपेक्षित होती, ती प्रत्यक्षात पोहोचली रात्री 11:30 वाजता. रात्री 11:30 वाजता म्हणजे तब्बल 13 तास 30 मिनिटांचा विलंब. कारण काय होतं, अमृतसर ते नांदेड धावणारी ही सचखंड एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी निघाली खरी, पण भोपाळपूर्वीच एका छोट्या स्थानकाजवळ तिची वीज गुल झाली. म्हणजे लाईटच गेली विजेची. साधारण 5 तास ती गाडी तिथेच अडकून पडली. रेल्वे प्रशासन या वीज पुरवठ्याची समस्या तपासून घेण्याचं आव्हान प्रवाशांना करत राहिलं, पण तोपर्यंत हजारो प्रवासी त्या डब्यांमध्ये अडकून पडलेले होते. ना धड वेळेवर पोहोचण्याची शाश्वती होती, ना नेमकं कधी गाडी सुरू होईल याची माहिती होती, ना तिथं वेळेवर जेवण, ना पाणी. काय काय प्रश्न ते तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, इथे एक प्रश्न उभा राहतो, या सगळ्या उशिराच्या मागे फक्त तांत्रिक कारणं आहेत की या मागे रेल्वे प्रशासनाच्या नियोजनातली खरी उदासीनता दिसून येते. कारण बघा, गुरुवारी सकाळी 5:58 निघणारी सचखंड एक्सप्रेस त्या दिवशीही सकाळी 4:79 उशिराने निघाली होती. म्हणजे संबंधित रेल्वे पंजाब, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र अशा अनेक राज्यांतून प्रवास करणाऱ्या या छोट्या स्थानकावरच्या वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे संपूर्ण मार्गावर खोळंबली आणि याच साखळीचा परिणाम म्हणून शुक्रवारी ही गाडी छत्रपती संभाजीनगरला 13.5 तास उशिराने पोहोचली आहे. म्हणजे मित्रांनो, एका छोट्या तांत्रिक बिघाडाचा फटका हजारो किलोमीटर लांब प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना सहन करावा लागतोय. बरं, याची जबाबदारी कोण घेणार आता? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. आता परत येऊया मूळ मुद्द्याकडे, परभणी रेल्वे ट्रॅक दुरुस्तीकडे, जो आता आपण चर्चा करतोय. रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे की ही ट्रॅकची गुणवत्ता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी हे काम आवश्यक आहे आणि हे काम 27 जून ते 29 सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. हे कायला सरळ सोट म्हणजे तांत्रिक काम वाटतं, पण मित्रांनो, इथे खरा प्रश्न आहे नियोजनाचा. एखाद्या भागातल्या रेल्वे वाहतुकीवर तब्बल 54 दिवस परिणाम करणारा निर्णय आहे
आणि हा घेताना त्या भागातल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था किती सक्षम उभी आहे किंवा काय मार्ग उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल कोणीच बोललं नाही. बरं, रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था केली असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात मराठवाड्यातल्या सामान्य प्रवाशांना रोज जो मनस्ताप सहन करावा लागतोय तो आकडे आणि घोषणांच्या पलीकडे आहे का हा विचार करा. जो विद्यार्थी रोज 100 वाढून आता 120 मिनिटांच्या विलंब काळातून प्रवास करून कॉलेजला पोहोचतोय, ज्या नोकरदार माणसाला आता रोज जास्त वेळ आधी घरातून निघावं लागतंय, ज्या रुग्णाला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याची चिंता सतत भेडसावते, त्यांच्यासाठी हे फक्त वेळापत्रकातले आकडे नाहीयेत, हे त्यांच्या रोजच्या जगण्यातला अडथळा निर्माण झालेला आहे. आणि गंमत बघा मित्रांनो, रेल्वे प्रशासनात यासाठी फक्त एक हेल्पलाईन क्रमांक देऊन आपली जबाबदारी पार पाडणार आहे. मी मागच्या व्हिडिओतही तुम्हाला ती गोष्ट सांगितली होती ना, तेच इथं घडणार आहे. प्रवाशांना घरून निघण्यापूर्वी रेल्वे हेल्पलाईन क्रमांकावरून किंवा संबंधित गाड्यांची सद्यस्थिती तपासून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. आता एवढे सगळे लोक जर कॉल करणार तर ते कधी लागणार हा प्रश्न माहित नाही. बरं मित्रांनो, फक्त एक तात्पुरता उपाय आहे बरं का, मूळ समस्येचं हे उत्तर नाहीये. विचारांचा, प्रवासांचा अभाव आणि प्रवाशांची होणारी आडता हाच आजच्या या संपूर्ण प्रकरणाचा गाभा आहे. छत्रपती संभाजीनगर स्थानकावरून दरडोई प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. तपोवन एक्सप्रेसच्या विलंबाची ही काळ आता 120 मिनिटांवर पोहोचली आहे. वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार असताना रेल्वे विभागाने प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था फक्त कागदोपत्री ठेवली आहे, हे यातून स्पष्ट दिसतंय. मित्रांनो, 54 दिवस म्हणजे 90,000 प्रवासी आणि एकही ठोस उपाय नाही. हे रेल्वे प्रशासनाचं फक्त एक हेल्पलाईन क्रमांक देऊन आपली जबाबदारी झटकतीये. पण ज्याला सकाळी कामावर पोहोचायचंय, ज्याला परीक्षेला जायचंय, ज्याला हॉस्पिटलमध्ये जायचंय किंवा ज्याला इमर्जन्सी एखाद्या गावाकडे पोहोचायचंय, पण त्यासाठी हा हेल्पलाईन क्रमांक काय कामाचा आहे बरं? ते हेल्पलाईन क्रमांकाने काय फायदा होणार आहे? तपोवन एक्सप्रेस असेल किंवा मनमाड एक्सप्रेस असेल, सचखंड एक्सप्रेस असेल, एका मागून एक गाड्या उशिराने रद्द किंवा अर्ध्या मार्गावर थांबलेल्या आहे आणि भोगावा कोणाला लागतंय? आमच्या मराठवाड्याच्या सामान्य प्रवाशाला. विकासाच्या मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या या व्यवस्थेला साधा प्रश्न आहे की मराठवाड्याच्या प्रवाशांचा वेळ, त्यांचं आयुष्य इतकं स्वस्त आहे का की तुम्हाला या प्रवासाबद्दल त्रास सहन करावा लागतोय का? मित्रांनो, यावर तुम्ही निश्चितच तुमचा अनुभव शेअर करा. तुमच्या भागातनं ही रेल्वे जाणार आहे, त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? व्हिडिओ आवडला असेल तर शेअर निश्चित करा. आणि आपला हा रेल्वेचा 35वा एपिसोड आहे. मागचे 34 एपिसोड जर तुम्ही बघितले नसेल तर आत्ताच बघून घ्या, कारण तुमच्या भागातल्या प्रश्नांवर आम्ही निश्चितच आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या भागातल्या काही समस्या अजून असतील किंवा रेल्वेचे काही प्रश्न असतील, निश्चितच कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि येणाऱ्या काळात रेल्वेचा विकास, एक सक्षम रेल्वे करण्यासाठी आपण आवाज उठवण्यासाठी कटिबद्ध आहोत. धन्यवाद. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.